हरिश्चंद्रगड, ट्रेकर्स लोकांची पंढरी। तर नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शिंदे तुमचं गोष्ट प्रवासातली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण चाललेलो आहे हरिश्चंद्रगडावर, पण AUP म्हणून ग्रुप आहे, आगरी उत्कृष्ट प्रतिष्ठान म्हणून ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर चाललो आहे। आणि आता सध्या खारला येऊन पोचलो आहे मी पिकअप पॉईंटला। तर बघू, आपण आता भेटूया त्या ग्रुपसोबत, चला। मित्रांनो, आपण आता पिकअप पॉईंटला आलेलो आहे। हे पतित पावन जय हनुमान मंदिर आहे आपल्या खारचं खूप मोठं फेमस मंदिर आहे। आणि आपण आता सध्या पोचलेलो आहे, अजून तरी कोण आलेलं नाहीत, बघू आता येतील सगळे, तशी आपण भेट करून घेऊ, चला। हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यातील सरहद्दीलगत असलेल्या अहमदनगर तालुक्यातील एक सुप्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे। हा किल्ला अहमदनगरपासून 125 किमी अंतरावर व अकोले तालुक्यात असून तो समुद्रसपाटीपासून 4791 फूट उंचीवर आहे। या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडीचा व पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त वापर करतात। आम्हीही पाचनईकडच्या वाटेने गेलो। सकाळी खमंग अशा कांद्यापोह्यांच्या नाश्त्यानंतर ट्रेकची सुरुवात झाली। हा 16वा पर्व आहे, त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे। काही इन्स्ट्रक्शन देतोय, ते फक्त फॉलो करा। आपण इथे ऐतिहासिक महत्त्व बघण्यासाठी आलेलो आहे, तर प्लीज अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून एखाद्याचा अपमान होईल, कुठल्याही ऐतिहासिक वास्तूचा अपमान नाही। एखाद्या गोष्टीवर पाय ठेवणे किंवा गरज नसते ती त्या गोष्टीसाठी पुढे जाऊन बोलणे, त्या गोष्टी टाळा। दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊन वापस जायचं आहे आपल्याला घरी सुखरूप। तर जिथे तुम्हाला वाटतंय की इथे थोडा पण माझ्या जीवाला धोका आहे, ते प्रयत्न नका करू। एस्पेशली जेव्हा तुम्ही सेल्फी काढायला सेल्फी पॉईंटवर जाता, जिथे फुल दरी असेल किंवा काही थोडा असेल जिथे पायाला जरी लागला आपल्याला, तर ते आपल्याला नाही पाहिजे। आपल्याला चांगल्या आठवणी घेऊन जायचं, तर ते लक्षात ठेवा। या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण पूर्ण ग्रुपचा जो आनंद आहे तो कमी करू शकतो। त्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, बाकी आपल्याला पुढे एन्जॉयच करायचं होते। आणि जेवढा जमेल तेवढा स्वतःनी अनुभव घेऊन घ्या, फक्त फोटो काढण्याच्या चक्करमध्ये न करा। प्रयत्न करा कोणाला विचारून की बाबा की ह्याचा काय महत्त्व आहे, काय आहे, ठीक आहे। आणि कोणी कचरा करू नका। जेवणासाठी आपण जे काय नेणार आहोत ना, ते परत खाली घेऊन यायचं, वर काय ठेवून नाही यायचं। तर तिथे कचरा कोणती असेल तर टाकू शकता, पण बाकी असं कुठे टाकू नका। तुम्हाला ग्रुप नेम लीडर नेमून दिलेत, एक कृष्णा आहे, एक दीपक आहे, एक मी। तर तुम्हाला काही क्वेश्चन असतील रिगार्डिंग एनिथिंग, म्हणजे जर एखाद्याला वरती चढायला जमत नाही, थोडा टाईम लागतोय, मला रेस्ट घ्यायचा आहे, तुम्ही आम्हाला सांगा आणि घ्या, तुमच्यासोबत कोणतरी थांबेल तिथे। जर बाकीच्यांना वरती जायचं असेल तर त्यांना सोडून आम्ही आमच्या ग्रुप लीडरमधला कोणतरी एक तुमच्यासोबत थांबेल। ॲट द सेम टाईम जेव्हा तुम्हाला जर उतरायचं असेल, ड्यू टू व्हेरियस रिझन, काही रिझन असू शकतात, तो आम्हाला इन्फॉर्म करा आणि इन्फॉर्म केल्यानंतर जाऊ। किल्ल्याचा डोंगर फार प्राचीन असून स्कंद, अग्नी व मत्स्य पुराणात त्यांचा उल्लेख सापडतो। या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले हे सांगता येत नाही। इसवी सन 12व्या-13व्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यात असावे असे मानले जाते। चांगदेवाच्या तस्वार ग्रंथाच्या एका ओवीमध्ये शके 1234 मध्ये हरिश्चंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केलेल्याचा उल्लेख आढळतो। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटेनंतर स्वराज्यात दाखल झाला। सभासद बकरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या
किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख जरी मिळतो. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 1747 ते 48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी 20 गावांचे उत्पन्न लावून देण्यात आले होते. छोटीशी गुफा आहे आणि वर पूर्ण खडक आहे. अशी छोटी छोटी दुकान आहेत मार्किंग केलेली. अजून 1.5 तास आहे चालायला. भरपूर दमछाक करणार आहे. उगाचच पंढरी असं बोलत नाहीत ट्रेकर्स लोकांची. पाणी खराब झालं आहे पूर्ण. कचरा पर्यटक अजूनही सुधारलेले नाहीत. खूप लांब आहे आणि कसं म्हणजे अट्रॅक्शनच झालं ते पाण्याच्या मध्येच आहे ना. हो ते बाजूला आहे ते. हो. अरे खूप लुटतात माहिती आहे का जंजिऱ्यावर. ते पण गाईड बोट घेतली ना. हा त्या बोट मध्येच असतो. पाण्याची आणि खाण्यापिण्याची ठिकठिकी सोय आहे गडावरती. ट्रेक खूप दमछाक करणार आहे. आताच मंदिर दिसलंय तिथे, पुरातत्व मंदिर. तिथे जाऊन आता भेटूया आपण. त्याच्या हातात काठी पण होती. 2 बॅगा, त्यांच्या 2 बॅगा, त्याची 1 बॅग आणि आता पिशव्या. बाळा तू हस ना, हस ना. किती छान दिसत. नाईंटी 90% मित्रांनो झालाय गड चढून. बहीण पण चालते. इथे कुठले तरी मंदिर आहे.
कचराकुंडीचा यूज होतोय थोड्याफार प्रमाणात. हे आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. हरिश्चंद्रेश्वर मंदिरामध्ये एक दगडी पूल आहे. या दगडी पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनी गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौतारा आहे. या चौताऱ्यात जमिनीतून खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 14 वर्ष तप केले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यातील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्त्या होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण 10व्या-11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये केदारेश्वर लेणी आहे. मंदिराच्या इथूनच वाटत आहे. आता ही माणसं येतात तिथून, ते डायरेक्ट ह्या मंदिराच्या इथे येते. थोडा इथून आम्ही आलो तिथून रिस्की पॅक्स आहे. काय बोलतोय आता? चल आलोय तर इथून रिस्की आहे. केदारेश्वर गुहेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. गुहेमध्ये 3 खांब आता पडलेल्या अवस्थेत आहेत. त्रेतायुग, सत्ययुग, द्वापार युग हे असे 3 खांब पडले आणि एक उभा खांब आहे तो कलियुग म्हणून म्हटला जातो. जेव्हा कलियुगाचा अंत होईल तेव्हा तोही खांब नष्ट होईल. इकडे गुफेच्या त्रिशूल आहे. दुर्गा संवर्धनाचं काम झालंय. इकडे थोडंफार बाकी आहे गाळ काढायचं. कोणीतरी पूजा करून गेले आता. एवढं पाणी असतं इकडे. केदारेश्वर गुहा बघून झाल्यावर आम्ही जवळच्या गुहांमध्ये बघायला गेलो. तिकडे राहण्याची सोय होती आणि तिथे भव्य असं गणपतीची मूर्ती होती.
दुपारी सगळेजण जेवून कोकणकडा पाहायला निघालो. देवाच्या पाठी माहितीये का, देवाच्या आपल्या फोटोच्या फ्रेम पाठी कसं होते. कोकणकडा हा पश्चिमेकडे तोंड करून कोकणाकडे पाहतो. त्यातून आजूबाजूच्या प्रदेशाचे दृश्य दिसते. कडा वरच्या बाजूला आहे, परंतु त्यावर अनेक वेळा चढाई करण्यात आली आहे. कधी कधी या बिंदूवरून गोलाकार इंद्रधनुष्य दिसते. दरीत थोडेसे धुके असताना ते दिसते आणि दरीकडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या अगदी मागे सूर्य असतो. त्या दरीत दिसणाऱ्या इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हटले जाते. हरिश्चंद्रगड याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. 3000 फुटांपेक्षा उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू अक्षरासारखा आहे. हा इतर कड्यांसारखा 90 अंशात नसून बाह्यगोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. वेळेअभावी तारामती शिखरावर जाता नाही आलं. खूप सुंदर अनुभव होता. कोकणकडा आणि हरिश्चंद्रगड पाहायला खूप भन्नाट मजा आली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास शेअर नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.